हे अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, प्रेमाचे निछंदे विठू ए नाचू लागला. नाचायला लागला देव. परिणाम बघा, नाचता नाचता देवाचा, हा पाठ आहे तुम्हाला पुढचं काय, गळला पितांबर देवाचा, गळला पितांबर. एवढा नाचला देव, कमरेचा पितांबर कधी गळून पडला देवाला पत्ता लागला नाही. एवढा देव नामदेव महाराजांच्या कीर्तनात त्या दिवशी नाचला. आणि मला वाटतं त्या दिवसापासून एक पद्धत सुरू झाली असेल. लव महाराज कोणती हो? खालून कोणतरी सांगितलं. कशाची पद्धत? कंबर बांधायची. कशामुळे? हे गळू नाही म्हणून का? आपण आता देवा एवढे आपण एवढ्या थोडंच मारतो देवा एवढे. आमचं नाही गळत, काळजी करू, आम्ही नाही उड्या मारित नाही का. देव नाचला, उड्या मारून नाचला, देवाच्या कमरेचा पितांबर गळाला. तिथे एक संत बसलेले होते, ते उठले, त्यांनी देवाचा हात धरला. पुढचं वाक्य ऐका, ते संत होते कोण? तर मुसलमान कुळामध्ये ज्यांनी जन्म घेतला, काशी निवासी असणारे श्री संत कबीर महाराज. हे जे उदाहरण आहे ना, वारकरी संप्रदायामधली सर्व समावेशकता तुमच्या माझ्या समोर ठेवते. अरे कबीर हे मुसलमान होते, पण अधिकार एवढा होता संप्रदायामध्ये, भल्या समाजामध्ये देव नाचायचा, कमरेचा पितांबर गळायचा, तर त्याला सावध करण्याची ताकद कुणाची नसायची. कबीर उठायचे आणि देवाचा हात धरायचे. हा अधिकार कबीरांचा होता आपल्या संप्रदायामध्ये. हे सावध होई देवा ऐसे बोले कबीर, हे नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे, पांडुरंग पुढे देव नाचे.